पौराणिक नोंदीनुसार प्रभू रामचंद्राचे पुत्र लव यांचे वंशज असलेले आणि सातत्यपूर्ण परिश्रमातून समृद्धीचं शिखर गाठलेले लेवा पाटील समाज बांधव म्हणजेच कष्ट आणि कार्यप्रवणता याचं जिवंत प्रतीक आहे। महाराष्ट्रासह देशात आणि परदेशातही त्यांनी आपल्या उद्यमशीलतेच्या बळावर आदराचं स्थान प्राप्त केलंय। नुकतंच या समाजाची मातृसंस्था असलेल्या लेवा भोरगाव पंचायत या संस्थेतर्फे जळगाव जिल्ह्यातल्या यावल तालुक्यात असलेल्या पाडळसे इथे 4थं राष्ट्रीय महाअधिवेशन पार पडलं। पाहूया या महाअधिवेशनाचा आढावा घेणारा हा वृत्तांत। लेवा पाटीदार समाजाचा मूळ इतिहास पाहिला तर हा समाज केवळ मराठी भाषिक प्रदेशातच नसून पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात अशा राज्यांमध्येही लेवा समाजाचं वास्तव्य आहे। पूर्वी एक संघ असलेले हे समाज बांधव भारतात इतरत्र विखुरले गेल्यामुळे प्रत्येकाचं वैशिष्ट्य, चालीरीती, पोशाख आणि रूढी परंपरा त्यांच्या स्थानाप्रमाणे बदललं आहे। परंतु लेवा समाजाचं देशप्रेम आणि राष्ट्राप्रतीची भावना तसूभरही कमी झालेली नाही। पारतंत्र्याच्या काळात या समाजाचं भरीव योगदान राहिलंय। देशाच्या स्वातंत्र्यासाठी जीवाची पर्वा न करता लेवा पाटील समाजातील स्वातंत्र्य सेनानी प्राणपणाने लढले। भोरगाव लेवा पंचायत ही लेवा पाटील समाजाची गेल्या 250 वर्षापासून सुरू असलेली पंचायत आहे। या पंचायतीचा तसा गेल्या अनेक वर्षामध्ये समाजासाठी आणि समाजाच्या उत्थानासाठी त्यांनी प्रयत्न केल्याचा इतिहास आहे। स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सहभाग घेणं, इंग्रजांच्या विरुद्ध आंदोलन करणं आणि त्या संदर्भामध्ये जे काही आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत यांनी त्या ठिकाणी आपलं योगदान स्वातंत्र्य मिळवण्यासाठी पार पडल्याचा इतिहास आहे आणि ह्याची गव्हर्नमेंट गॅजेटियरमध्ये नोंदही आहे। आता मधल्या कालखंडामध्ये कालानुरूप समाज व्यवस्थेमध्ये काही बदल करणं, समाजाच्या ज्या अनिष्ट चालीरीती आहे, रूढी परंपरा आहे ह्याच्यात बदल करण्याच्या दृष्टिकोनातनं विचार विनिमय करणं यासाठी अधिवेशनं भरवले जातात। आता हे अधिवेशन 33 वर्षानंतर या ठिकाणी भरवलं जात आहे। मूळ क्षत्रिय असलेल्या या समाजावर वारकरी पंथाचाही पगडा आहे। जगभर विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची छाप पाडणाऱ्या या समाजाचा आपल्या मातृसंस्थेवर म्हणजेच भोरगाव लेवा पंचायतीवर प्रचंड विश्वास आहे। या संस्थेच्या वतीनं रविवारी 4 फेब्रुवारी 2018 रोजी जळगाव जिल्ह्यातल्या यावल तालुक्यात असलेल्या पाडळसे इथे 4थ्या राष्ट्रीय महाअधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं होतं। या अधिवेशनात देशभरातून सुमारे 60,000पेक्षा जास्त समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते। माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन भरवण्यात आलं होतं। सकाळी भुसावळ शहरातून मोटरसायकल रॅली आणि दिंडी काढून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। लेवा पाटील समाज हा मूळतः शेतीप्रधान असल्यानं जळगाव जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी कृषीभूषण नारायण शशिकांत पाटील यांनी कृषी संस्कृतीचं प्रतीक असलेल्या नांगराचं पूजन केलं। लेवा पाटील समाज हा पुरातन काळापासूनच स्त्री शक्तीचा सन्मान करणारा समाज आहे। आजच्या काळात हा संदेश इतरांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। त्या उद्देशानं या महाअधिवेशनाचं उद्घाटन 5 युवतींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आलं। मुलींनी शैक्षणिक त्यांची पात्रता वाढवावी, प्रत्येकाने वेगवेगळ्या फील्डमध्ये शिक्षण घेण्यासाठी लेवा पाटील समाज हा नेहमीच मुलींच्या पाठीशी राहिलेला आहे आणि त्याच्या याच्यावरतीच आज वेगवेगळ्या पदांवरती लेवा पाटील समाजातील महिला ह्या उच्च पदापर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि प्रत्येक फील्डमध्ये आज महिला काम करत आहेत।
आणि महिलांच्या पाठीशी राहण्याचं उदाहरण हे राष्ट्रव्यापी महाअधिवेशनामध्ये कार्यक्रमाचं उद्घाटन हे स्त्रियांच्या हातून करून समाजाने एक नवीन पायंडा पाडलेला आहे की जेणेकरून आम्ही महिलांच्या पाठीशी आहोत आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचे बेटी बचाओ बेटी पढाओ ही संकल्पना प्रत्येकापर्यंत पोहोचावी, जेणेकरून मुलींच्या जन्माला त्यांच्यामध्ये मुलींचा जन्मदर वाढावा, ह्यासाठी हा प्रयत्न होता. आणि एक उत्कृष्ट असा सगळ्यांना मेसेज देण्यासाठी पूर्ण कार्यक्रमाचं उद्घाटन हे 5 मुलींच्या हस्ते करण्यात आलं. नारी शक्तीचा विजय असो, नारी शक्तीचा विजय असो. यावेळी अधिवेशनाचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे, भोरगाव लेवा पंचायतीचे कुटुंब नायक रमेश पाटील, खासदार रक्षाताई खडसे, माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील, माजी खासदार गुणवंतराव सरोदे, आमदार सुरेश भोळे, आमदार हरिभाऊ जावळे, माजी आमदार शिरीष चौधरी, जळगावचे महापौर ललित कोल्हे, माजी महापौर विष्णू भंगाळे, महानंदच्या चेअरमन मंदाताई खडसे, जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्ष रोहिणीताई खडसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या महाअधिवेशनासाठी तब्बल 17 एकर परिसरात भव्य सभामंडप उभारण्यात आला होता. कार्यक्रमाचं प्रास्ताविक जळगाव शहराचे माजी महापौर विष्णू भंगाळे यांनी केलं. प्रास्ताविकात विष्णू भंगाळे यांनी लेवा समाजाच्या दैदिप्यमान इतिहासाचा गौरव केला. लेवा पाटील समाजातील कवयित्री बहिणाबाई चौधरी, स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय धनाजी नाना चौधरी, ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे, माजी मंत्री स्वर्गीय मधुकरराव चौधरी, J.T. महाजन सर अशा अनेक विभूतींच्या कार्याचा गौरवही त्यांनी केला. इंजिनियर असतील, डॉक्टर असतील, प्राध्यापक असतील, उद्योजक असतील, विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे सर्व संशोधक असतील, या विविध क्षेत्रात कार्य करत आहेत. हे महाराष्ट्रभर नव्हे, भारतभर नव्हे, तर जगाच्या पाठीवरती ऑल जगामध्ये बहुत सर्व युनिव्हर्सिटीमध्ये लेवा समाजाचं प्रतिनिधित्व विविध हेड ऑफ डिपार्टमेंट म्हणून काम करत आहे. नक्कीच ही मोठी सकल लेवा समाजाची एक मोठी देण आहे की त्या माध्यमातून समाजाला मिळालेली दिशा, या माध्यमातून समाज जगाच्या पाठीवरती गेलेला आहे. त्यानंतर मान्यवरांचा स्वागत समारंभ पार पडला. यावेळी लेवा भोरगाव पंचायतीचे कुटुंब नायक रमेश विठू पाटील यांचा त्यांच्या विशेष कार्याबद्दल सहपत्नी मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला आणि त्यांना समाजाच्या वतीनं 4 चाकी वाहनही देण्यात आलं. याचवेळी समाजाकडून रुग्णसेवा घडावी या उद्देशानं भोरगाव पंचायतीला सुहास गोपाळराव चौधरी आणि योगेश वासुदेव पाटील या दानशूरांकडून मिळालेल्या 2 रुग्णवाहिकांचंही लोकार्पण करण्यात आलं. यावेळी अनेक वक्त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. माजी खासदार गुणवंतराव सरोदे यांनी यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि तरुणांना स्वयंरोजगाराचा मंत्रही दिला. आणि म्हणून कुठलं तरी स्किल शिक्षण केलं पाहिजे. सरकार प्रयत्न करत आहे. आपणही प्रत्येकाने काही ना काहीतरी स्किल, अगदी मोटरसायकल रिपेअर असेल, आणखीन काही छोटे छोटे व्यवसाय असतील, हे करण्याचा प्रयत्न करून आपलं जीवन ग्रामीण भागातलं सुखी आणि समृद्ध करण्याचा प्रयत्न करूया. यावेळी वेदाचार्य भक्तिप्रसादजी स्वामी यांनी देखील आपले विचार मांडले. साधू आहे, एक संस्था चालवतो मी. 122 मुली दत्तक घेतलेल्या आहे शिक्षणासाठी. मी तुम्हा पण सर्वांना, मुंबई, पुणे, नाशिक, ज्यांच्याजवळ अपेक्षापेक्षा जास्त पैसा आहे, त्यांनी समाजामधून 1-1 मुली शिक्षणासाठी दत्तक घ्या. मुली जर शिकलेल्या असल्या तर हा समाज आपोआप वर येणार आहे. जळगाव शहराचे महापौर ललित कोल्हे यांनीही आपले विचार मांडले. यानंतर हरिभक्त परायण भरत महाराजजी यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं.
माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील यांनी देखील आपले विचार यावेळी मांडले. या समाजाचं एक वैशिष्ट्य आहे की ज्याला आपण म्हणतो की कष्ट करणारा म्हणजे कायपात करणारा हा समाज. काया म्हणजे पूर्ण शरीर, संपूर्णपणे शरीर आणि मन आणि बुद्धी ही ज्याच्याकडे तो नोकरी करेल किंवा जे एखादा जर त्यांनी प्रकल्प घेतला तर त्या प्रकल्पामध्ये ते पूर्णपणे झोकून देतात. मग ती शेती असो, शेतीमध्ये सकाळी 4 वाजता जाऊन संध्याकाळी परत येऊन देवधर्म करणे आणि अतिशय उत्तम शेती करणं. शिक्षणामध्ये सुद्धा अतिशय उत्तम शिक्षण घेण्याच्या दृष्टीने सातासमुद्रापलीकडे जाऊन एक चांगल्या पद्धतीने शिक्षण घेणं, वैद्यकीय शिक्षण घेणं आणि त्याचबरोबरीने मुलांमध्ये आणि प्रत्येक घरामध्ये सुसंस्कारित पिढी निर्माण करणं, संस्कारक्षम पिढी निर्माण करणं, याकरता हा समाज सदैव पुढे जात असतो. या अधिवेशनाच्या निमित्तानं या ठिकाणी अतिशय चांगली अशी व्यवस्था निर्माण केलेली आहे. आदरणीय नाथाभाऊंच्या अध्यक्षतेखाली आणि कुटुंब नायक आदरणीय श्री रमेश विठू पाटील यांच्या मार्गदर्शनाने या कार्यक्रम जो आहे हा भूतो न भविष्यती ऐतिहासिक अशा पद्धतीचा इथं आयोजित करण्यात आला आहे. बेरोजगारीचा जो प्रश्न उभा राहिला आहे त्या निमित्ताने आज मेळाव्यामध्ये चर्चेचा समोर आलं आहे की बा जे कोण बेरोजगार असतील त्यांच्यासाठी स्किल डेव्हलपमेंटची प्रोग्राम्स वेगवेगळ्या ठिकाणी सेंटर्स उघडून झाली पाहिजे. परत आम्ही उद्योजकांनी जे लेवा चेंबर ऑफ कॉमर्स स्थापन केलं त्याच्या माध्यमातून डॉक्टर पाटलांनी सांगितलं की तुम्ही ह्या माध्यमातून लोकांची जी आम्ही साखळी जोडली जगभरातल्या उद्योजकांची त्यातून ह्या बेरोजगारांसाठी काहीतरी नवीन उद्योग किंवा त्यांना काहीतरी नवीन संकल्पना आपण द्यावा. जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी देखील आपलं मत व्यक्त केलं. तर मला असं वाटतं की युवकांसाठी रोजगारीचा सर्वात मोठा प्रश्न आपल्या समोर आहे. आज समाजात जी जाणवतं नोकरी नाही तर छोकरी बी नाही. आज जर पाहत असाल तुम्ही युवकांसाठी, आज जर एखाद्या ग्रामीण भागात गेला तर 100 मुलं असे एका ठिकाणी बसलेले दिसतात. वय विचारलं 30, 32, 34 आणि हे वय झाल्यावर सुद्धा लग्न होत नाही आणि लग्न होत नाही म्हणून ते व्यसनधारी होतात. मला वाटतं समाज म्हणून पालक सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित आहात. आज आपण समाज म्हणून जर विचार करण्याची आवश्यकता असेल, नोकरीवालाच का, शेतकरी का नाही, व्यावसायिक का नाही, हा समाजाला विचार करण्याची आवश्यकता आहे. तुम्हा आम्हाला सर्वांना विचार करण्याची आवश्यकता आहे. आज समाज म्हणून उद्योजक पण मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित आहेत. आपण युवकांसाठी काही नोकऱ्या देऊ शकू का, हा सुद्धा आपण समाज म्हणून विचार करण्याची आवश्यकता आहे. समाजात असलेल्या बेरोजगारीवर त्यांनी चिंता व्यक्त केली. त्यानंतर रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरिभाऊ जावळे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. मला असं वाटतं की आपण भविष्याचे वेध घेतले पाहिजेत. आपण शिक्षण क्षेत्रात क्रांती केली, कृषी क्षेत्रात आपली इतकी चांगली क्रांती कोणीच केली नाही. पहिल्यांदा आपल्या समाजाने सर्वात जास्त शिक्षक महाराष्ट्राला दिलेत, त्यानंतर सर्वात जास्त इंजिनियर दिलेत, त्यानंतर तितके डॉक्टर आपल्या समाजाने दिलेत आणि त्यानंतर वेळ आलेली आहे जे भाऊ नेहमीच म्हणतात IAS IPS अधिकारी घडवण्याची. ती वेळ आपल्या समाजाकडे आलेली आहे आणि त्याच दृष्टीने आपले प्रयत्न करायचे आहेत आणि तेच आपल्या भविष्याची वेध घ्यायचे आहेत. ग्रामीण भागाच्या विकासासाठी या भागात उद्योग उभारले पाहिजेत आणि शहराकडे जाणारा तरुणांचा लोंढा ग्रामीण भागातच रोजगार देऊन रोखला पाहिजे असं मत त्याने आपल्या मनोगतात व्यक्त केलं. त्यानंतर रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षाताई खडसे यांनी आपले विचार व्यक्त केले. मला याचाच जास्त आनंद आहे की आज ह्या क्षणाचे आम्ही साक्षीदार बनतोय आणि एक संधी आम्हाला युवकांना मिळते की जे पुढे भविष्यामध्ये जी काही युवा पिढी घडणार आहे की ह्या माध्यमातून, ह्या अधिवेशनाच्या माध्यमातून आम्ही सुद्धा संस्कार आपल्या समाजाचे हे पुढे घेऊन जावे आणि अजून येणाऱ्या ज्या काही पिढ्या राहतील त्यांच्यापर्यंत हे पोचवायचं काम आमच्या माध्यमातून होणार आहे. भोरगाव पंचायतीचे कुटुंब प्रमुख रमेश विठू पाटील यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केलं. आज माझ्या दृष्टीने अतिशय आनंदाचा दिवस आहे, कारण दिवाळी दसऱ्याला जसे सगळे कुटुंब येते तसे आज अवघा लेवा पाटील परिवार एकत्र आला आहे. माझ्यासाठी आजचा दिवस दिवाळीचा आहे. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की या समाजाचे प्रेम व पाठबळ मला सतत 52 वर्षे मिळत आहे. समाजाने माझ्यावर विश्वास ठेवून पंचायतीचा कारभार चालविला. संधी मला मिळाली. माझ्या यथाशक्ती यथाबुद्धी मी कार्य केले,
पण जे केले ते मनापासून प्रामाणिक केले. माझा आजचा सत्कार हा तुमच्या विश्वासाचा, तुमच्या आपुलकीचा सत्कार आहे, म्हणून तुम्हालाच तो अर्पण करतो. राज्याचे माजी महसूल मंत्री आणि या महाअधिवेशनाचे अध्यक्ष आमदार एकनाथराव खडसे यांनी आपले विचार व्यक्त केले. कधीतरी असा प्रसंग आपल्या जीवनामध्ये यावा की ज्या ठिकाणी सारा समाज एकत्रित झाला आहे, संघटित झालेला आहे आणि त्या माध्यमातून या सामाजिक व्यासपीठावर समाज रचनेच्या संदर्भामध्ये, समाज व्यवस्थेच्या संदर्भामध्ये, समाजाच्या भावी कालखंडाच्या दृष्टिकोनातनं जे समाजामध्ये आज घडत आहे त्या घटनेची नोंद घेण्यासाठी जे काही कुप्रवृत्ती असतील, वाईट असतील, अनिष्ट असतील, त्या काढून टाकण्याच्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी काहीतरी विचार विनिमय व्हावा ही याच्या मागची अपेक्षा आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. प्रथम प्राचार्य एस राणे यांनी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात समाजातील अनिष्ट प्रथा बंद करून काळानुसार बदलण्याविषयी मार्गदर्शन केलं. अनिष्ट प्रथा आणि रूढी कुठं निर्माण होतात? ज्या ठिकाणी बुद्धिप्रामाण्यवाद हा संपतो, बुद्धिप्रामाण्यवादी विचार बंद होतो, त्या ठिकाणी अनिष्ट प्रथा आणि रूढी निर्माण होतात. आणि म्हणून विवेकनिष्ठ विचार हा समाजामध्ये निर्माण होणं, विज्ञाननिष्ठ विचार समाजामध्ये निर्माण होणं हे फार गरजेचं आहे. नाशिक इथले प्रमोद महाजन यांनी देखील आपल्या मनोगतातून युवकांना मार्गदर्शन केलं. युवकांना लक्षात घ्या की 21व्या शतकामध्ये सगळ्यात मोठा शोध कोणता लागला तर माणसाचा जर दृष्टिकोन बदलला तर तो बदलू शकतो, तो समाज बदलू शकतो, त्याचं स्वतःचं करिअर उत्तुंग जाऊ शकतं, तो आपल्यासोबत कितीने लोकांना पुढे नेऊ शकतो. म्हणून हा शोध लक्षात घ्यायचा आहे की आपल्याला आपला दृष्टिकोन सकारात्मक करायचा आहे, आपले विचार सकारात्मक करायचे आहे, आपल्या भावना संतुलित ठेवून सकारात्मकच्या दिशेने मेंटेन ठेवायच्या, आपली कृती सकारात्मकता निर्माण होईल, आपल्या कृतीतून माणसं निर्माण होतील, आपल्या कृतीतून विचार निर्माण होईल, आपल्या कृतीतून प्रेरणा निर्माण होईल. ह्या बाबतचा आपल्याला विचार करण्याची गरज आहे. ॲडव्होकेट सौ ज्योती भोळे यांनी वैवाहिक समुपदेशन आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या कायदेशीर बाबी या विषयावर मार्गदर्शन केलं. विवाह हा जोडणे आणि तोडणे, तर विवाहामध्ये हा विचारांच्या माध्यमांमधून येतो. ते दोन जीव ज्या वेळेला एकत्र येतात तेव्हा त्यांचे विचार जमत असतात. ते विचार हे अतिशय आदराने एकमेकांना दिले, त्याला वाव मिळवून दिला तर त्या ठिकाणी हक्क गाजवले जाऊ शकतात आणि ते विवाह बंधन जुळत असतं. पण हाच विवाह शब्द ज्या वेळेला त्या विचारांना वादामध्ये वळवतो आणि वादामधून तो हक्क गमावण्यामध्ये जातो त्यावेळेला तो विवाह तुटत असतो. म्हणून आपण विवाह हा शब्द जो आहे तो विचारांना आदर देऊन तो हक्क गाजवण्यामध्ये विवाह असला पाहिजे असं माझं या ठिकाणी मत आहे. त्यानंतर औरंगाबादचे डॉक्टर प्रशांत फालक यांनी तरुणांना मार्गदर्शन केलं. समाजाचं एकत्रीकरण कधी होईल किंवा समाज सशक्त कधी होईल? जेव्हा कुटुंब व्यवस्था सशक्त होईल. आणि कुटुंब व्यवस्था सशक्त कधी होईल? जेव्हा विवाह व्यवस्था सशक्त होईल. आणि विवाह व्यवस्था जर मोडकळीस आली तर कुटुंब व्यवस्था सुरळीत राहणार नाही किंवा समाजही संघटित राहू शकत नाही. लेवा पाटील समाजातील सर्व उपजाती एकच असल्याचा मतप्रवाह विविध मान्यवरांच्या मनोगतातून यावेळी व्यक्त करण्यात आला. त्यानंतर कुटुंब नायक रमेश विठू पाटील यांनी समाजातील अनिष्ट प्रथा बंद करण्याविषयी ठराव मांडला. त्याला उपस्थितांनी एकमतानं मंजुरी दिली. यावेळी भोरगाव पंचायतीची नवीन नियमावली तयार करण्यासंदर्भातही समाजातील तज्ज्ञ मंडळींचा नियुक्तीचा ठराव करण्यात आला. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचं नाव द्यावं. सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती डीजे न लावता समाज प्रबोधन कार्यक्रमाचं आयोजन करून साजरी करावी. लग्न समारंभातील अनिष्ट प्रथा बंद कराव्यात. यासह समाजहिताचे इतर ठरावही या महाअधिवेशनात पारित करण्यात आले. अधिवेशनाचा समारोप आमदार एकनाथराव खडसे यांच्या भाषणानं झाला. समाज एकत्रच आहे, रोटीबेटी व्यवहार या ठिकाणी होतात. सामूहिक विवाहाला प्रोत्साहन मिळालं पाहिजे.
अशा संदर्भामध्ये ही आज ठराव पारित करण्यात आला। त्याबरोबरीला लग्नामध्ये जो प्रचंड खर्च होत राहतो त्या खर्चावर काही बंधनं आणण्याचाही निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेतला। त्यावेळेस समाजामध्ये जे गोरगरीब माणसं आहे, विधवा परित्यक्ता आहेत किंवा गरीब मुलं आहेत यांना मदतीसाठी या ठिकाणी समाजाच्या माध्यमातून एकत्रित निधी असा जमा करावा आणि त्याच्या व्याजावर यांना काही मदत करावी। समाजातल्या अनेक लोकांनी या संदर्भामध्ये मुली आणि मुलं शिक्षणासाठी दत्तक घ्यायचा विचार व्यक्त केला आणि आमच्याकडे तर अशा काही व्यक्ती आढळल्या की एक आमचे स्वामी आहेत त्यांनी 122 मुलींना या ठिकाणी दत्तक घेतलेलं आहे आणि बहुतेक जणांनी एक एक दोन दोन मुलगी दत्तक यापूर्वीही घेतलेली आहे। असं समाजातल्या गरीब वर्गांना दत्तक घेणं, त्यांना शिकवणं या संदर्भामध्ये आज ठराव पारित करण्यात आला। शिक्षणाच्या संदर्भात आम्ही पुढे आहोत, परंतु तेवढीच परिस्थिती डिवोर्सच्या संदर्भामध्ये नाजूक आहे। मोठ्या प्रमाणावर डिवोर्स समाजामध्ये होतात आणि या डिवोर्स होऊ नये, एकमेकांचा संसार परत जुळला पाहिजे यासाठीही काय उपाययोजना करता येईल याचा चर्चा विनिमय या ठिकाणी झाली। एकंदरीत कुटुंब व्यवस्था मजबूत राहणं, एकत्रित कुटुंब व्यवस्था टिकणं आणि त्या माध्यमातून समाजाचं एकत्रीकरण राहणं, समाजाच्या उन्नतीसाठी जे काही विषय वेगळे वेगळे असतील या विषयाच्या संदर्भामध्ये चांगल्या गोष्टी कायद्याच्या चौकटीत राहून स्वीकारणं। कारण आत्तापर्यंत जे काही निर्णय घेतले ते कायद्याच्या चौकटीत घेतले, अंमलबजावणी केली ते कायद्याच्या चौकटीत राहून केली आणि त्या दृष्टिकोनानं असे अनेक निर्णय आज या ठिकाणी दूरगामी परिणाम करणारे झालेले आहे। एकंदरीत हा पाटील समाज हा प्रगत झाला पाहिजे, एकत्र झाला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातनं प्रयत्न साऱ्यांनी करण्याची गरज आहे असं आवाहनही सर्व धुरीणांनी या ठिकाणी केलं। या अधिवेशनाची सांगता राष्ट्रगीतानं करण्यात आली। लेवा पाटील समाजाच्या 4थ्या राष्ट्रीय महाअधिवेशनामध्ये समाजाच्या एकजुटीचं दर्शनही या निमित्तानं घडलं।